इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधील राजकारणाच्या तापलेल्या वातावरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार उत्तमचंद आयलानी यांनी सुरेश उर्फ पप्पू बुदलराम कालानी यांच्या आणि त्याच्या 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांविरोधात पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे। कुमार आयलानी यांनी या प्रकरणात धमकी, दबाव आणि हिंसाचाराचे आरोप करत आपल्या कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा केला आहे। भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता ते आपल्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते। याच वेळी सुरेश उर्फ पप्पू कालानी आपल्या 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या साथीदारांसह त्यांच्या कार्यालयाबाहेर आले। यावेळी पप्पू कालानी यांनी हातवारे करून आयलानी यांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला आणि धमक्या दिल्या। या घटनेदरम्यान कुमार आयलानी यांची मेवणी मोना नायर यांना देखील पप्पू कालानी यांनी दमदाटी करून घाबरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयलानी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे। परिस्थिती चिघळण्याआधी आयलानी यांनी मोना नायर यांना सुरक्षित ठिकाणी हलवले, मात्र पप्पू कालानी यांनी गाडीने निघून जाताना बोटाने गोळी मारल्याचा अभिनय करत धमकी दिली, असे देखील कुमार आयलानी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे। आमदार कुमार आयलानी यांनी सुरेश उर्फ पप्पू कालानी आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर आरोप करत आपल्या कुटुंबीय व कार्यकर्त्यांना धोका असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। उल्हासनगर पोलीस ठाण्याने या प्रकरणाची नोंद घेतली असून संबंधित आरोपांविरोधात कायदेशीर चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। घटना गंभीर असून आरोपींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी आश्वासन दिले आहे। आता सर्वांचं लक्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे। ही घटना उल्हासनगरमधील राजकारणाला कोणत्या दिशेने वळवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।